ठेवण्यासाठी संभाजीराजे छत्रपती आज गडावर, लोकांनाही मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. बारामतीत आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जनसन्मान मेळावा, सभास्थळाची तयारी अंतिम टप्प्यात. अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. शिवसेना चिन्ह आणि पक्षासंदर्भात सुनावणी पुन्हा लांबणीवर. 15 जुलैची सुनावणी 14 ऑगस्टला होणार. निवडणूक आयोगाचा ठाकरे गटाच्या विरोधात. यावेळेस ठाकरे गटानं निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेवरती होणार महत्त्वाची सुनावणी. मागण्या पूर्ण केल्या नाही तर 20 जुलैपासून उपोषण. मुंबईत धडक देण्याचाही मनोज जरांगे पाटील यांचा इशारा. मध्य आणि हार्बर रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक घेतला जाणार. मध्य रेल्वेवर ठाणे ते दिवा तर हार्बर लाईनवर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक असणार. मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस. आज येलो अलर्ट तर उद्या ऑरेंज अलर्ट जारी. अनेक ठिकाणी ट्रॅफिकवरही परिणाम. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, साताऱ्याला आज पावसाचा रेड अलर्ट. कोकणात आज काही भागात अतिवृष्टीचा इशारा. आषाढी एकादशीपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपुरात. भाविकांना दिल्यात जाणाऱ्या सेवा सुविधांच्या पाहणीसाठी शिंदेंचा पंढरपूर दौरा. सात राज्यातील 13 विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा 10 जागांवर विजय. भाजपला मध्य प्रदेश, हिमाचलमध्ये फक्त 2 जागा. पूजा खेडकरनं मेडिकलच्या सीट्ससाठी देखील नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट वापरल्याचं उघड. दिव्यांग प्रमाणपत्र अहमदनगरच्या सरकारी रुग्णालयाचं. गाईचं दूध 2 रुपयांनी महागलं. दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत निर्णय. गाईच्या दुधाचा दर आता 54 वरून 56 प्रति लिटरवर.